आमदार रवी राणा यांनी संपूर्ण गजानन महाराजांच्या भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या। यावेळी श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिर सौंदर्यीकरण तसेच सभा मंडपाकरिता 8 ते 9 कोटी रुपयाच्या निधीचे भूमिपूजन केल्याचे सांगितले। 4 मार्चला नागपूर येथे होऊ घातलेल्या नमो मेळावा युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजप अध्यक्ष JP लड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार नवनीत राणा सुद्धा युवकांना मार्गदर्शन करणार। यामध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे 15 ते 20 हजार कार्यकर्ते खासदार नवनीत राणांसोबत जाणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली। प्रगट दिवस आहे। गजानन महाराजांच्या कृपेने आपण सगळ्या त्यांच्या आशीर्वादाने नेहमी काम करतो। सगळ्या गजानन महाराजांच्या भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो प्रगट दिवसानिमित्त। आणि आज मी सुद्धा अनेक गजानन महाराजांच्या मंदिरांच्या सुंदरीकरणाचे, सभा मंडपाचे जागोजागी भूमिपूजन केले। 8 ते 9 कोटी रुपये आज खऱ्या अर्थानं लोकसेवेसाठी, लोकांच्या हितासाठी, वेगवेगळ्या मंदिराच्या सुंदरीकरणासाठी त्या ठिकाणी भूमिपूजन करून कामाची सुरुवात केली। मला असं वाटते गजानन महाराजांचा प्रगट दिवस सगळ्यांसाठी अत्यंत आनंदमय असते आणि गजानन महाराजांच्या कृपेने सगळ्यांचं जीवनामधलं चांगलं हो, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो, या मी मनापासून सगळ्या भावी भक्तांना शुभेच्छा। सर, आपल्यासह नमो करता संमेलनाकरता किती कार्यकर्ते अमरावतीमधून जाणार आहेत? जो युवकांचा नमो रोजगार मेळावा जो आहे, युवकांना जे मार्गदर्शन करण्यासाठी देशाचे भाजपचे अध्यक्ष JP नड्डाजी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, राज्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी आणि खासदार नवनीत राणा यासुद्धा युवकांना मार्गदर्शन करणार आहे। जवळपास 15 ते 20 हजार युवासेना पार्टीचे कार्यकर्ते हे खासदार नवनीत राणांसोबत त्या युवा महोत्सवमध्ये युवकांना खऱ्या अर्थाने एक चांगली प्रेरणा मिळाला पाहिजे। युवकांना त्या ठिकाणी जो संदेश देणार आहे तो संदेश ऐकण्यासाठी अमरावती जिल्ह्यातून 15 ते 20 हजार युवक नागपूरला उद्या रवाना होणार।